संजयनगरमधील तरुणाचा खून सिगारेटच्या वादातून, संशयिताला 4 दिवसांची कोठडी. जुना कुपवाड रस्त्यावरील दुधाळ कॉर्नरजवळील महापालिकेच्या मोव्हेवाल गाळ्याजवळील नशेखोरांच्या अड्ड्यावर सौरभ महादेव पवार वय वर्ष 22 राहणार राजीवनगर कुपवाड रस्ता सांगली या तरुणाचा सोमवारी दोघांनी निर्घृण खून केला होता. या प्रकरणी शाहिद समीर मुल्ला वय वर्ष 22 याला पोलिसांनी अटक केली. पूर्वी सिगारेट ओढण्याच्या कारणावरून मयत आणि संशयित शाहिद यांच्यात वाद झाला होता आणि याचा राग मनात धरून सौरभचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली. शाहिद याला मंगळवारी न्यायालयात हजर केलं असता 4 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे आणि दरम्यान या खुनातील दुसरा संशयित आयान समीर भिस्ती वय वर्ष 24 राहणार राजीवनगर हा घटनेनंतर पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाल्याचं निरीक्षक सतीश कदम यांनी म्हटलं आहे. याबाबत माहिती अशी की मृत सौरभ हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे, तर संशयित शाहिद मुल्ला आणि आयान भिस्ती हे देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. तिघेही नशा करत होते. कुपवाड रस्त्यावरील कुपवाड रस्त्यावरील दुधाळ कॉर्नरवरील महापालिकेच्या गाळ्यामध्ये नशेखोरांच्या अड्ड्यावर ते भेटत असत. काही दिवसांपूर्वी सौरभ आणि संशयित यांच्यात सिगारेट ओढण्याच्या कारणावरून वाद झाला. त्याचा राग मनात संशयितांना होता. सोमवारी सायंकाळी 6:45च्या सुमारास मृत सौरभ आणि त्याचा मित्र ओंकार पाथरवट हे दोघेजण दुचाकीवरून महापालिकेच्या गाळ्याजवळ आले, तेव्हा संशयित दोघेजण दुचाकीजवळ आले. त्यांनी सौरभवर धारदार शस्त्राने थेट वार केला. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर सौरभ सावध होऊन दुचाकी टाकून पळाला. दोघांनी त्याचा पाठलाग करून खून केला. खुनानंतर दोघेही संशयित पळून जात होते. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप भोसले यांनी शाहिद याला पाठलाग करून पकडले, तर दुसरा संशयित आयान हा पसार झाला. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.